एव्हरीवन, तुम्ही पाहत आहात वेलफ्राज चॅनल. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुला पण साक्षात परब्रह्म असं म्हटलं आहे. शिक्षक म्हणजे ज्ञानाचा प्रकाश जो विद्यार्थ्याच्या आयुष्यातून अज्ञानाचा अंधकार दूर करतो. शिक्षकाकडून मिळाले ज्ञान विद्यार्थ्याच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या ठरते. शिक्षक या शब्दाला काळिमा फासणारी आजची ही घटना आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ही घटना आहे. 10वीच्या वर्गातील शिक्षकाचं नाव सूर्यवंशी आणि विद्यार्थ्याचं नाव विनायक हे आहे. सूर्यवंशी सरांनी एक वर्गात प्रश्न विचारला आणि विनायकला उभं केलं, पण प्रश्नाचं उत्तर आलं नाही म्हणून विनायकला 100 उठाबशा काढायला लावल्या. विनायकने काही उठाबशा काढल्या आणि पाय दुखत असल्यामुळे काही उठाबशा काढण्यास नकार दिला. तर सूर्यवंशी सरांना नकार दिल्यामुळे खूप राग आला आणि रागाच्या भरात विनायकला त्यांनी भर वर्गात कपडे काढायला लावले. कपडे काढायला लावले ते लावले. त्यानंतर विनायकच्या आईवडिलांचा खूप अपमानही केला. आपल्या वर्गात आपल्याला मुलं सगळे हसतायत हे बघून त्याला खूप वाईट वाटलं आणि जेवणाच्या मधल्या सुट्टीत तो आपल्या शेतातल्या घरी गेला. घरी जाऊन त्याने एक दोरी घेतली आणि स्वतःला संपवून टाकलं. विनायकची ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. तात्काळ सर्व गावकऱ्यांनी शाळेत धाव घेतली. शिक्षकाला बेहान मारहाण केली. कुणी एकाने पोलिसांना कॉल केला आणि पोलीसही विद्यालयात पोहोचले. सूर्यवंशी सरांना ताब्यात घेतलं असून पुढील घटनेचा तपास सुरू आहे. विनायकच्या खिशातून पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली. त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं की सूर्यवंशी शिक्षकांनी माझा मानसिक छळ केला. इतकंच नव्हे तर त्यांनी माझ्या आईवडिलांना अपशब्द वापरून त्यांचा देखील अपमान केला. म्हणून मी सूर्यवंशी सरांमुळे हे टोकाचं पाऊल उचलतोय. अशा कितीतरी घटना दररोजच्या चालू असतात, पण त्यातल्या काहीशाच घटना आपल्या डोळ्यासमोर येत असतात. तर कुणीही असं टोकाचं पाऊल उचलू नये म्हणून आपण LDP हा कोर्स डिझाईन केलेला आहे खास त्यांच्यासाठीच. यामध्ये लाईफ डेअरिंग, स्टेज डेअरिंग, कॉन्फिडन्स डेअरिंग, स्किल डेव्हलपमेंट, मेडिटेशन अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आपलं आयुष्य खूप अनमोल आहे. असं टोकाचं पाऊल उचलू नका. त्या घटनेमध्ये काय करता येईल असा विचार करा. आपल्या टोकाच्या पावलांनी आपल्या नातेवाईकांना, आपल्याला जे प्रेम करतात त्यांना खूप त्रास होतो. तर एकच विनंती सर्वांना की टोकाचं पाऊल उचलू नका कोणीही.